नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 8 जुलै 2025 च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेज हा खूप महत्त्वाचा भाग आहे। कमीत कमी 20 ते 25 प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित येत असतात। त्याच अनुषंगाने आपण हे YouTube चॅनल चालू केलं आहे आणि मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे। अभ्यास सिरियसली करा। तुम्हाला कोणती पोस्ट घेण्याची तुमची अपेक्षा आहे, इच्छा आहे, तुमचं स्वप्न आहे, तर येणाऱ्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान या कालावधीमध्ये पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरती आणि इतरही खूप भरत्या येणार आहेत। बंपर ऑफर असणार आहेत। त्यासाठी अभ्यास हा परिपूर्ण आणि मन लावून करा। त्या अभ्यासासाठी तुम्हाला जर कोणत्याही जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती PDF पाहिजे असेल तर आपल्याकडे तुम्हाला ती PDF उपलब्ध करून दिली जाईल। जसे की महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, वर्ल्ड जीके म्हणजे जागतिक जनरल नॉलेज, संपूर्ण तुम्ही जे म्हणशाल त्या टॉपिकवरती आपल्याकडे PDF भेटेल, तुम्हाला ती अवेलेबल करून दिल्या जाईल। तुम्हाला जर कोणतीही PDF पाहिजे असेल तर आपल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा। तुम्हाला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल। त्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि टॉपिकचं नाव टाका। तुम्हाला त्याचे संपूर्ण प्रश्न आणि उत्तरे A to Z मिळून जातील। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, गुजरात या राज्यामध्ये देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन झाले आहेत। प्रश्न दुसरा आहे, देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, त्रिभुवनदास केशीभाई पटेल यांना देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला नाव देण्यात आले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, कोणत्या देशाने बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, अमेरिका या देशाने बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये किती एकरमध्ये होणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, 125 एकरमधील देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरात येथे होणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, NC क्लासिक भालाफेक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, नीरज चोप्रा यांना NC क्लासिक भालाफेक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, तिसरा कर्णधार हा शुभमन गिल ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, शुभमन गिल हा एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, 19 वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, वैभव सूर्यवंशी हा 19 वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारताचे पहिले तृतीयपंथी क्लिनिक कोठे सुरू झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, हैदराबाद येथे भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक सुरू झाले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, वैभव सूर्यवंशी 19 वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी किती चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, 52 चेंडूमध्ये सर्वात कमी शतक झळकावणारा वैभव सूर्यवंशी ठरला आहे। मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या परीक्षेबद्दल कोणत्या पेपरबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा। पुढच्या व्हिडिओमध्ये त्या परीक्षेविषयी, त्या पेपरविषयी, त्या जाहिरातीविषयी तुम्हाला माहिती दिली जाईल।
पुढचा प्रश्न आहे नंबर 11. भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे असून त्याचे नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सबरंग. हे नाव भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे आहे. त्याचे नाव सबरंग आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. भारताचे पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक हैदराबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टाटा समूह यांच्या मदतीने भारताचे पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक हैदराबाद येथे सुरू करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. कोणत्या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2025 ते 27 या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. नीरज चोप्राने बंगळुरू येथे आयोजित NC क्लासिक भालाफेक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 86.18 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक नीरज चोप्रा यांनी जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. CA फायनल परीक्षेत देशात कोणी प्रथम क्रमांक पटकाविला आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजन काब्रा यांनी CA फायनल परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. कोणत्या ठिकाणचा राजन काब्रा CA परीक्षेत देशात पहिला आला आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर येथील राजन काब्रा हा CA परीक्षेत देशात पहिला आला आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कोठे होत आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अस्ताना येथे दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा होत आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमेरिका पार्टी हा राजकीय पक्ष एलॉन मस्क यांनी स्थापन केला आहे. व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चौथा सामना. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात चौथा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात कमी असमानता असलेला देश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्लोव्हाकिया हा देश जगात सर्वात कमी असमानता असलेला देश ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेला देश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण आफ्रिका हा देश वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेला देश ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 54 किलो वजनी गटामध्ये साक्षीने सुवर्णपदक जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत हा देश इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 26. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात 100 विजय मिळवणारा नोव्हाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तिसरा खेळाडू हा नोव्हाक जोकोविच जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 27. 17वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ब्राझील येथे 27वी ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. मित्रांनो, हे होते 8 जुलै 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, आता सध्या आपण जागतिक वर्ल्ड जगातील जनरल नॉलेजचे व्हिडिओ घेत आहोत. ते पण तुम्ही त्याची पण सिरियस नक्की पहा, कारण आपण ते सर्व टॉपिक या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे ते व्हिडिओ पण पाहत चला. इथेच थांबूया. धन्यवाद.